20 मार्चसाठी आपण निफ्टी बँक निफ्टीचं अनालिसिस करणार आहोत. पहिले निफ्टी पाहू. निफ्टीमध्ये पाहिलं तर हा प्रिव्हियस स्विंग लो होता. निफ्टीने तिथं सस्टेन करण्याचा प्रयत्न केला. 3-4 दिवस कंटिन्यू तिथला सपोर्ट घेतला आणि आज काय केलं, तो सपोर्ट ब्रेक केलेला आहे. आज क्लोजिंग काय केलेली आहे, प्रिव्हियस स्विंग लोच्या खाली क्लोजिंग झालेली आहे निफ्टीमध्ये. आता आपण समजू शकतो की निफ्टी आता आपल्यासाठी इथून पुढे बेरिश झालेला आहे. जर का उद्याच्याला आजच्या बेरिश कॅन्डलचा हाय ब्रेक झाला तर परत डबल निफ्टी बुलिश होईल. जर का उद्याच्याला हाय ब्रेक नाही झाला तर आपल्यासाठी उद्याच्याला निफ्टी पूर्ण पुढच्या 2-4 दिवसासाठी निफ्टी बेरिशच आहे. निफ्टीने काय केलेलं आहे, ऑल टाइम हायवर इथं डबल टॉप बनवलेला आहे, एम पॅटर्न बनवलेला आहे. ह्या एम पॅटर्नचा हा लो होता प्रिव्हियस स्विंग लो, तो स्विंग लो ब्रेक झालेला आहे आणि इथं निफ्टीने बेरिश कॅन्डलनी चांगली क्लोजिंग दिलेली आहे. आता आपण काय करणार आहेत, आपला ट्रेंड काय झालेला आहे ॲक्च्युली उद्यासाठी बघितलं, उद्यासाठी ट्रेंड बघितला तर उद्यासाठी आपला बेरिश ट्रेंड आहे निफ्टीसाठी. आपण 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर आपले सपोर्ट आणि रेजिस्टन्स झोन आपण मार्क करणार आहेत. हे आपले सपोर्ट रेजिस्टन्स झोन राहणार आहेत उद्यासाठी निफ्टीसाठी. हा पहिला झोन आहे, हा सेकंड झोन आहे आणि हा थर्ड झोन आहे. जर उद्याच्याला फ्लॅट ओपनिंग झाली तर आपण काय करणार आहे, हा जो आपला झोन आहे 21,855 ते 21,887 ह्या झोन पर्यंत आपण रिव्हर्सल येण्याची वाट पाहणार आहेत. आणि इथं आपल्याला ह्या झोन पाशी इथं कुठं आपल्याला एखादी बेरिश कॅन्डल दिसली का हे आपण पाहणार आहेत. इथं आपल्याला एखादी बेरिश कॅन्डल दिसली तर आपण ट्रेड एक्झिक्यूट करणार आहेत बेरिश साईडचा, जो की आपल्या ह्या सपोर्ट झोन पर्यंत असला पाहिजे. हा सपोर्ट झोन कोणता आहे, 21,712 ते 21,747 हा आपला काय सपोर्ट झोन आहे. ह्या आपल्या रेजिस्टन्स झोन पाशी आपल्याला बेरिश कॅन्डल दिसली पाहिजे, जी की आपण ह्या सपोर्ट झोन पर्यंत आपण ट्रेंड नुसारचा ट्रेड एक्झिक्यूट करणार आहेत. जर का आपल्याला इथे एखादी रिव्हर्सल कॅन्डल दिसली बुलिश कॅन्डल, तो रिस्की ट्रेड असतो, रिव्हर्सल ट्रेड असतो, तो रिस्की ट्रेड असतो, ट्रेंडच्या अगेन्स्ट वाला ट्रेड आहे. जर का आपल्याला इथं जर एखादी बुलिश कॅन्डल दिसली तर आपण तो बी ट्रेड एक्झिक्यूट करू शकतो, जी की आपल्या ह्या रेजिस्टन्स झोन पर्यंतचा असला पाहिजे. मग हा जो बाईंग साईडचा जो ट्रेड एक्झिक्यूट करतो तो रिस्की ट्रेड असणार आहे, तो ट्रेंडच्या अगेन्स्ट वाला ट्रेड राहणार आहे. आपला ट्रेंड कोणता झालेला आहे सध्याला, बेरिश झालेला आहे, आणि तो आपण कुठून ट्रेड एक्झिक्यूट करणार आहे, बेरिश साईडचा आपल्या ह्या रेजिस्टन्स झोन पासून ह्या सपोर्ट झोन पर्यंत आपण तो ट्रेड एक्झिक्यूट करणार आहे. जर का उद्याच्याला फ्लॅट ओपनिंग झाली आपल्या लेवलमध्ये, ह्या झोनचे जे लेवलमध्ये जर मार्केट ओपन झालं, जर बाय चान्स मार्केट वर ओपन झालं, ह्या लेवलमध्ये ओपन झालं, तर हा झोन काय राहणार आहे, हा आपल्यासाठी काय रेजिस्टन्स झोन राहणार आहे आणि हा काय बनणार आहे, पुन्हा सपोर्ट झोन बनणार आहे. जर का मार्केट उद्याच्याला ह्या लेवलमध्ये पुढे इथं ओपन झालं तर काय होणार आहे, हा आपल्यासाठी रेजिस्टन्स झोन बनणार आहे आणि हा आपल्यासाठी सपोर्ट झोन बनणार आहे. जर का उद्याच्याला मार्केट इथं ओपन झालं आणि ह्या रेजिस्टन्स झोन पाशी जर मार्केट आलं आणि तिथे एखादी बेरिश कॅन्डल बनवली तर आपण डाऊन साईडचा ट्रेड एक्झिक्यूट करणार आहे, जो की आपल्या ह्या सपोर्ट झोन पर्यंत असला पाहिजे. ह्या बेरिश ट्रेडचा स्टॉप लॉस कुठं असणार आहे, ह्या झोनच्या वर जर कॅन्डल क्लोज झाली 5 मिनिटाची, तो आपला एसएल राहणार आहे. आणि इथं जर मार्केट ओपन झालं तर ह्या बेरिश झोनच्या वर जर आपल्याला ह्या झोनमध्ये जर मार्केट ओपन झालं तर आपण इथून रिव्हर्सल ट्रेड घेणार आहे, की हे आपल्या सपोर्ट झोन पर्यंतचा तो रिव्हर्सल ट्रेड असला, ही ट्रेंड नुसारचा ट्रेड असला पाहिजे. आणि ह्या सपोर्ट झोन पासून आपण परत डबल एखादा रिव्हर्सल ट्रेड मिळतो का आपण, तो एक पाहणार आहे, जे की आपल्या ह्या रेजिस्टन्स झोन पर्यंतचा असला पाहिजे.
इथं जर आपण ट्रेड एक्झिक्यूट केला डाऊन साईडचा तर त्याचा स्टॉप लॉस कुठं असला पाहिजे, ह्या झोनच्या वर स्टॉप लॉस असला पाहिजे. जर का इथून आपण रिव्हर्सल ट्रेड एक्झिक्यूट केला तर त्याचा स्टॉप लॉस कुठं असला पाहिजे, आपला ह्या झोनच्या खाली आपला स्टॉप लॉस असला पाहिजे. ओके. उद्याच्याला ह्या निफ्टीच्या लेवल आहेत. उद्याच्याला मार्केट ह्या झोन मध्ये ओपन होतं की ह्या झोन मध्ये ओपन होतंय, आणि ह्या झोन मध्ये ओपन झाल्याच्या नंतर आपले जे रेजिस्टन्स झोन आहेत आणि सपोर्ट झोन आहेत तिथं आल्याच्या नंतर निफ्टी कशा पद्धतीने तिथं प्राइस ऍक्शन तयार करते त्यानुसार आपण ट्रेड एक्झिक्यूट करणार आहेत. आपल्या लेवलच्या जर जवळ निफ्टी नसेल तर आपण ट्रेड एक्झिक्यूट करणार नाहीत. ह्याचा स्क्रीनशॉट कुणाला घ्यायचा असेल तर घ्या, नाही तर आपलं इनग्रेव वेल्थ नावाचं टेलिग्राम चॅनल आहे, त्या चॅनलवर तुम्हाला तिथं ह्याचा स्क्रीनशॉट भेटून जाईल. पण आता बँक निफ्टीचं अनालिसिस करू. बँक निफ्टी जर आपण पाहिलं तर कंटिन्युअसली डाऊन साईडला मोमेंटम चालू आहे, पर जी स्मूथ मोमेंटम पाहिजे ती स्मूथ मोमेंटम आपल्याला आणखीन बँक निफ्टीमध्ये काही भेटत नाही. बँक निफ्टी खाली यायलाय पर ओलाटाईल होत यायलाय, मधीच बाईंग यायला लागली. ज्यावेळेस निफ्टी सिलिंग साठी चालला की मध्येच एकदम बाईंग यायला लागली आणि बँक निफ्टी वर कुठंतरी येऊन अनडिसिजन कॅन्डल बनून क्लोजिंग द्यायला लागला. काल जर बघितलं ते चांगली मोमेंटम आलती बँक निफ्टीमध्ये डाऊन साईडची, परत डबल बायर आले आणि बुलिश पिन बार कॅन्डल क्लोज करून सोडून दिली. पिन बार कॅन्डल क्लोज करून सोडून दिली. आज दिवसभर मार्केट एका रेंजमध्ये राहिलं आणि एक अनडिसिजन कॅन्डल त्यांनी तयार केलेली. एक ते इनसाइड कॅन्डल प्लस अनडिसिजन कॅन्डल आहे. तर उद्यासाठी आपल्याला ट्रेड काय करायचे बँक निफ्टीमध्ये, ह्या अनडिसिजन कॅन्डलचा जर लो ब्रेक झाला तर आपण डाऊन साईडचा ट्रेड एक्झिक्यूट करणार आहे. ह्या अनडिसिजन कॅन्डलचा जर हाय ब्रेक झाला तर आपण अपसाईडचा ट्रेड एक्झिक्यूट करणार आहे. उद्यासाठी आपल्याला बँक निफ्टीचे सपोर्ट आणि रेजिस्टन्स झोन, हे उद्याच्याला आपल्याला बँक निफ्टीचे सपोर्ट आणि रेजिस्टन्स झोन राहतील. आपला रेजिस्टन्स झोन काय राहणार आहे, 46,560 ते 46,610 हा आपला काय राहणार आहे रेजिस्टन्स झोन. 46,560 ते 46,610 हा आपला काय राहणार आहे रेजिस्टन्स झोन. ह्या रेजिस्टन्स झोन पाशी आपल्याला एखादी बिअरिश कॅन्डल दिसली तर आपण ह्या सपोर्ट झोन पर्यंत आपला ट्रेड एक्झिक्यूट करू शकतो, आणि त्या बिअरिश कॅन्डलचा स्टॉप लॉस काय असणार आहे, ह्या आपला रेजिस्टन्स झोन आहे, ह्या रेजिस्टन्स झोनच्या जर वर आपली कॅन्डल क्लोज झाली 5 मिनिटाची तो आपला स्टॉप लॉस राहणार आहे. आणि आपला स्टॉप लॉस एक्झिट झाला म्हणजे काय झालं, मार्केट अपसाईडला मोमेंटम करायला सुरुवात झाली, मग अपसाईडचा ट्रेड आपण एक्झिक्यूट करू शकतो. हा आपला काय राहणार आहे सपोर्ट झोन. सपोर्ट झोन काय 46,190 ते 46,260 हा आपला काय राहणार आहे सपोर्ट झोन आहे. इथं जर आपल्याला एखादी बुलिश कॅन्डल दिसली तर आपण बाईंग साईडचा ट्रेड एक्झिक्यूट करणार आहे, जे की आपल्या रेजिस्टन्स झोन पर्यंत असला पाहिजे. आणि त्याचा एसएल काय असला पाहिजे, ह्या रेजिस्टन्स झोनच्या खाली जर 5 मिनिटाची कॅन्डल क्लोज झाली तो आपला काय राहणार आहे स्टॉप लॉस राहणार आहे. जर का आपला स्टॉप लॉस हिट झाला तर डाऊन साईडची मोमेंटम सुरू होईल, तर डाऊन साईडला ट्रेड एक्झिक्यूट, मग त्या टाइमला आपला एसएल हिट झाला तर इथं आपण समजा बाईंग ह्या सपोर्ट झोन पाशी बाईंग साईडचा ट्रेड एक्झिक्यूट केला आणि आपला एसएल हिट झाला, ह्या झोनच्या खाली जर 5 मिनिटाची कॅन्डल क्लोज झाली तो आपला एसएल राहील, आणि तो एसएल हिट झाला तर समजून चला की खालच्या साईडला मार्केट मोमेंटम करणार आहे बँक निफ्टी उद्याच्याला. तर मग त्या टाइमला आपण डाऊन साईडचा ट्रेड लगेच एक्झिक्यूट करणार आहे. त्याचा बी एसएल काय असणार आहे आपला ह्या झोनच्या वर तो एसएल राहणार आहे. तो ट्रेड आपण एक्झिक्यूट करू शकतो ह्या खालच्या झोन पर्यंत. खालचा झोन कोणता आहे 45,800 पर्यंत आपण डाऊन साईडचा ट्रेड आपल्याला भेटला तर आपण तो एक्झिक्यूट करू शकतो. तर आपले हे सपोर्ट रेजिस्टन्स झोन राहणार आहेत बँक निफ्टीसाठी उद्याच्याला.
आपण मध्ये कुठं बी ट्रेड एक्झिक्यूट नाहीत करणार. आपल्या सपोर्ट अँड रेजिस्टन्स झोन पाशी येऊन मार्केट काय प्राइस बनवतोय त्यानुसार, काय कॅन्डल बनवतोय त्यानुसार आपण आपले ट्रेड एक्झिक्यूट करणार आहेत आणि त्यानुसार आपले एसएल असणार आहेत. एसएल हिट झाला तर ट्रेंड चेंज झाला म्हणून समजायचं, कारण की अनडिसिजन कॅन्डल आहे. अनडिसिजन कॅन्डलला ट्रेड काय, अनडिसिजन कॅन्डल मध्ये काय होतं, बायर आणि सेलर जवळ आलेले असतात. बायरचे एसएल कुठं राहणार आहेत, ह्या सपोर्ट झोनच्या खाली एसएल राहणार आहेत आणि सेलरचे एसएल कुठं राहणार आहेत, ह्या रेजिस्टन्स झोनच्या वर सेलरचे एसएल राहणार आहेत. ओके, जर तुम्हाला ह्याचा स्क्रीनशॉट पाहिजे असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या, नाही तर आपला टेलिग्राम चॅनल आहे इनग्रो वेल्थ नावाचं, त्याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये खाली देईल. तिथून तुम्ही त्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला स्क्रीनशॉट बी भेटून जाईल याचा. ओके, थँक्यू.